कन्या रे. पोरा, तुला वाटत असेल तुझा बाप सारखा सारखा तुला सगळ्या गोष्टी सांगत राहतो. अरे तू काय दुश्मन आहेस होय माझा? अरे माझं एकुलता एक लेख आहेस तू. पर पोरा, मला माझा पोरगा गावात दारू पिऊन लोळताना नाही, असा ट्याचात फिरताना बघायचं. ऐकशील ना? बाबांसोबत आपण असा विश्वासघात नको करायला. जमिनीची कागदपत्र नको त्या हायबतच्या हातात द्यायला. तुला म्हणलं होतं ना, मला माझ्या पोरांवर लई विश्वास आहे. माझी पोरं मला दुखावणार नाहीत कधी. अहो कसं दुखवतील? त्यांनी बापाचे कष्ट पाहिले नाहीत का काय? महेंद्र, भाकरी वाढू का थोडी? नाही नको, झालं माझं जीवन. अरे मी पण येते. लक्ष्मी, पण तुझ्या बॅग मध्ये ते परीक्षेचे पेपर कसे आले ग? अगं मला काहीच माहित नाही ग. मी तर माझी बॅग कुणाला दिली पण नाही. अगं पण आता काय करायचं? दीपे, काही झालं तरी हे बाबांना कळतं का म्हणे? त्यांना जर कळलं ना तर त्यांना लय वाईट वाटेल ग. शहरातलं चांगलं स्थळ आलेलं असताना सुद्धा फक्त माझा शेतीवर जीव आहे आणि मला शेती कॉलेजमध्ये शिकायचंय म्हणून त्यांनी ते स्थळ नाकारून टाकलं. आजपर्यंत माझ्या बाबांनी मला जे जे पाहिजे ते न मागता आणून दिले. माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. काही झालं तरी त्यांना कळतं का म्हणे? लक्ष्मी, पण तू अशीच घरी बसून राहिले तर बाबांना नाही नाही, मी रोज कॉलेजला जाते म्हणून घरातून बाहेर निघत जाईल आणि टाइम होत नाही ना तोपर्यंत कुठेतरी बसून राहील. त्यांच्याशी खोटं बोलेल पण त्यांना खरं काय आहे ते कळू देणार नाही. त्यांना जर कळलं ना मला कॉलेजमधून काढून टाकलंय तर त्यांना नाही सहन होणार ग. माझे बाबा तुटून जातील. लक्ष्मी, दगड. आता घरी जाऊन बाबांशी खोटं बोलायला लागणार ना. पटापटा आवरा आणि आजच्या आज कागदपत्र देऊन या. म्हणजे कसं, आजच्या आज आपल्या हातात पैसे येतील आणि उद्या सकाळ सकाळ ताईकडे जाता येईल. मी कुठंच जाणार नाही. तरी मला वाटलंच होतं मामांजीच्या बोलण्याने तुम्ही इतळून जाणार म्हणून. अहो असं काय करताय? तुमचे बाबा फक्त बोलत्यात, काही करत नाहीत. त्यांना जर एवढाच तुमचा पुळका असता ना तर त्यांनी थोडे थोडे पैसे दिले असते की तुमच्या बिझनेससाठी. पण नाही, त्यांना शेती सुटणार नाही आणि ते तुम्हाला बी कुठे जाऊ देणार नाही. अहो ऐका माझं, आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. अक्षय कुमारला शहरातल्या चांगल्या शाळेमध्ये शिकायला टाकायचंय. हे इथं ह्या असल्या गावात राहून काही होणार नाही आपलं. अगं प्रियंका, आपण आपली स्वप्न पूर्ण करूया, खरं बाबांचा विश्वासघात करू नको. बाबा थोडं थोडं पैसे देतील, तसं तसं थोडं थोडं आपण बिझनेस मध्ये गुंतवू. बाबा अहो, थोडे थोडे पैसे किती दिवस जमा करत राहायचंय? तुमचे बाबा त्यांना जमतील तेव्हा थोडे थोडे देतील. तोपर्यंत आपण होऊ म्हातारे. आपल्या अक्षय कुमारचं लगीन होऊन त्याची लेकरं पण या इथल्या गावातल्या शाळेत जातील. ते काय नाही, तुम्ही आजच्या आज कागदपत्र घेऊन जा आणि पैसे घेऊन या. प्रियंका, अक्षय कुमार जर आपल्याला असं फसवून गेला तर कसं वाटेल आपल्याला?
सांग की बाबा 4 दिवस जगायचे ते या धक्क्यानं आत्ताच जातील. मग कसं फेडू हे पाप? कुठं फेडू? तुम्हाला ना फक्त त्यांचीच पडलेली आहे. ते काय नाही, तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल तर मी जाते माहेरा. तुम्हाला अक्षय कुमारची शपथ आहे. आजच्या आज कागदपत्र घेऊन जा. ठीक आहे, जातो कागदपत्र घेऊन. काय झालं? कुठं निघाला? काय नाही. अहो एवढ्या उन्हातनं बाहेर जायचं म्हणतायत. आता मी त्यांना म्हणलं ऊन उतरल्यावर जा, तवर दुकानात थांबा, पण काय ऐकतच नाहीयेत. म्हणतात काहीतरी महत्वाचं काम आहे. अरे जर ऐकत जा तिचं. हा? कधीतरी बायकांचं बी ऐकावं, कळलं का? संध्याकाळच्या वेळेला जा, कुठं काय काम करायचंय त्याला. हा? बघा आता बाबा म्हणतायत ऊन उतरल्यावर कामाला जा, तर तवाच जा. बाबा म्हणतायत म्हटल्यावर तुम्हाला ऐकावंच लागेल. चालते, ऊन उतरल्यावर जातो. जा. ते काय बी आम्हाला माहित नाही. काम संपवा आणि मगच परत या. हा तेव्हा आता तारक का काय झालं? आता कसला विचार करतेस? हर्षवर्धन इथून फॉरेनला जाता कामा नये. तू नका लोड घेऊ. आम्ही त्याला गावातल्या कामात गुंतवून घेऊ. एकदा का त्याच्या खांद्यावर 4 जबाबदाऱ्या आल्या की तो या गावातच रुळेल. पोरग हुशार आहे. आपण कारखाने टाकले ना तर एक हाती समज सांभाळी. आम्हाला तसंच काहीतरी करावं लागेल. नुसत्या फुकाच्या गप्पा नको आहेत मला. निकाल दावा. धावणार. तुम्हाला हवा तसाच निकाल लावणार. हर्षवर्धन स्वतः येऊन तुम्हाला सांगल की आता आम्ही फॉरेनला जात नाही म्हणून. हे जे सपान तुम्हाला धावतोयस ना त्याच्यामध्ये त्या लक्ष्मीने येऊन फोडा नाही टाकला म्हणजे झालं. ती येऊन त्याचे कान भरते ना, म्हणून इथल्या गावातल्या राजकारणाला कंटाळून तो निघून बी जाईल. तसं काय बी होणार नाही. तू सांगितल्याप्रमाणे मी त्या लक्ष्मीचा काटा काढायला घेतलाय. हा असंच सहकार्य करीत राहा. मग बघा आम्ही तुम्हाला कसं सहकार्य करतो ते. हा हा तुला म्हणलं होतं ना मी, आपलं काम झालंय. त्या लक्ष्मीला कॉलेजमधून काढून टाकलं. तारक का अहो माहितीये ती लक्ष्मी आहे ना, तिने कॉलेजमध्ये एक्झाम पेपर्सची चोरी केली म्हणून तिला रस्टिकेट करून टाकलंय. आय मीन काढून टाकलंय. अरे रे, तिला असं कॉलेजमधनं काढाय नको होतं. आता कॉलेजवाल्यांनीच निर्णय घेतला म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार ना. तारका तू म्हणालीस तशीच आहे ती मुलगी. माझा अंदाज चुकला. हुशार म्हणून प्रिन्सिपल साहेब तिला कॅबिनमध्ये घेऊन गेले तर त्यांच्या टेबलावरून तिने पेपर्स चोरले आणि त्यांचा विश्वासघात केला. आता कळलं ना तुला? दरवर्षाच्या म्हशीला टोनगा म्हणतात ते काय उगाच नव्ह. ती पोर नव्हतीच विश्वास ठेवायच्या लायकीची. अरे हायबत, तुला हर्षवर्धनला काहीतरी सांगायचं होतं ना ते कारखान्याबद्दल. हो हर्षवर्धन
आपल्या गावात कारखाना येणार आहे ते माहीत आहेच तुला. तर त्या संदर्भात त्या साहेबांनी काहीतरी कागदपत्र दिली आहेत. आता त्यातलं काय आम्हाला तेवढं कळत नाही. तेव्हा तू जर ती एकदा तुझ्या नजरेखालून घातली असतीस, त्यांना काय म्हणायचंय आणि त्यात नेमकं काय हवंय ते समजलं असतं आम्हाला. चल तुला दावतो मी ती कागदपत्र. ओ रिक्षाबाई, दमा की जरा. झालं का गाव फिरू? हो तारका, झालं. मग अजून किती दिवस मुक्काम आहे? नाही म्हणजे तिकडं तुझी काय महत्वाची कामं असतील ना, म्हणून विचारलं. म्हणजे इथं राहिलीस तर आमचं तसं काही नाही, सहज आपलं विचारलं. हो तारका, तसं अजून जायचं काही ठरलं नाहीये, पण जाईन एक आठवड्याभरात. या लक्ष्मी बनकरने दिलाय मला पेपर. त्या शेतकऱ्याची पोरगी एका शेती कॉलेजमध्ये शिकते, याचं तरी जरा भान ठेव. लाज वाटायला हवे तुला हे असलं काही करण्यात. लक्ष्मी, तुला या कॉलेजमधनं रस्टिकेट करण्यात येत आहे. कुसुम, ए कुसुम, अगं आली का बाहेर? काय ग लक्ष्मी, हो, आज कॉलेजमध्ये काही शिकवलं नाही वाटतं? असं काय नाही, शिकवलं की. मग अगं नियमित कॉलेजमधून आल्या आल्या याव झालं त्याव झालं सगळं उत्साहामध्ये सांगत असतीस. हा, मोबाईल मध्ये वहीमध्ये काय काय नवं लिहून ठेवलं ते सगळं दाखवत असतीस. आज काय दाखवलंच नाहीस, म्हणून म्हणलं काही शिकवलं का नाही आज कॉलेजमध्ये नवीन? लक्ष्मी, अय, अगं कसला विचार करतेय? कसला नाही अहो, आज कॉलेजमध्ये ना नुसती लेक्चरच झाली, काही नवीन शिकवलंच नाही अहो. असं वय, आता रोज रोज काय नवीन असणार आहे? कधी असं कधी तसं चालायचंच नाही का? ही कुठं गेली कुसुम? अगा कुठं जाऊन बसली कुसुम? आता रोज एक खडा पडणार या भरणीत, अजून किती खडे पडणार आहेत काय माहिती. सॉरी बाबा. अरे महेंद्र, ये ये ये. भावी लखपती आलेत, खातिरदारी करा त्यांची. बस 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 बस. आज कसं काय इकडे, काही विशेष? ते कागदपत्र घेऊन आलो तो. व्यवहाराचं करून टाकूया लगेचच. काय जमिनी काहीचा व्यवहार ठरला नव्हता, ते कागदपत्र घाण ठेवायची होती फक्त. त्याबद्दलच तर बोलतोय. गच्च. महेंद्र शेठ, आपण बोललो होतो ना, तुमच्या बिझनेसला पैसा आपण देणार. या उचला. जास्त विचार नको करू. घे, तुझेच आहेत सगळे. तुमची कागदपत्र आता आमच्याकडे एकदम सुरक्षित आहेत. हा, म्हणजे उद्या तुम्ही बिझनेस केला आणि त्यातून पैसे कमवले आणि ते पैसे आम्हाला आमचे परत केले
तुमची कागदपत्र तुम्हाला परत. मग हा चेष्टा आहे की जोक आहे? मिळणार. उचला उचला आणि तुमच्या नव्या बिझनेसचा श्री गणेशा या पैशातूनच करून टाका. कसं? होय. घ्या. महेंद्र शेठ, आता लगोलग कामाला लागायचं. कसं? होय. हा. आता त्या बळीचा नंबर. होय. हा. हा कसला विचार करते? कुठं कसलाच नाही. अहो बरोबर आहे मामनजी. नाही कसं आहे, आठवण येत असेल कुणाची तरी. चांगलं आलेलं स्थळ नको म्हणायचं आणि मग असं विचार करीत बसायचं. मला तर काय हे लक्षण बरं दिसत नाहीये मामनजी. काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. काय म्हणणं काय आहे तुझं? अहो म्हणजे मामनजी, आता आपल्याला इथं बसून कुठं कळणार आहे? या कॉलेजात जाऊन शिक्षण करतायत की दुसरं काय करतायत? म्हणजे मामांजी थेटच बोलते. माणूस प्रेमात पडलं की असंच करतंय. सोनबाई, आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझी पोरगी कोणाच्या प्रेमात पडली तर? आणि मला खात्री आहे माझ्या पोरीविषयी, ती जे बी निवडन ते योग्यच निवडन. ते शेतीत पेरायचं बियाणं असू दे, नाहीतर आयुष्याचा जोडीदार. काय राहिलं मी कशाला उगाच तोंडाची हवा घालत बसू? कशाला तिचा विचार करते? सोड तिला. बरं ऐक, मी वसंताशी बोललोय. हा, तुझा फील्ड ट्रिपला त्याचे जे काय पैसे असतील ते देईन मी त्याला थोडे थोडे करून. हा, काय झालं आता? कसला विचार करतेय? बाबा मी नाही जात फील्ड ट्रिपला. तुझ्या बाबाला लई कष्ट पडतील असा विचार चाललाय ना म्हणा. अगं नको काळजी करू पोरी. अगं तुझा बाप खमकाय, एकदम खंबीर कष्ट उपसायला. अगं माझी पोरं आहेत, रुबाबात जगली पाहिजेत. त्यांना काय बी कमी पडू देणार नाही मी. आणि तुझ्या बाबा बरोबर ही काळी आई आहे की. अगं ती असल्यावर कशाला चिंता करायची गरज आहे का नाही? आणि तू काय म्हणती, वावर आहे तर पावर आहे. मग आपल्याकडे काय पावर कमी आहे का काय? हे लक्ष्मी, एकदा का पोरीचं लगीन होऊन ती संसारात अडकली की तिला कुठं बी फिरायला जायला मिळत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे तू जा फील्ड ट्रिपला. काय ऐ, काळजी करू नको. आहा, काय गारेगार वाटते हो. आता तुम्ही बघा, मी पण माहेरात कशी माझ्या टेचात फिरते ती. अहो माझ्या मैत्रिणी असं सोनं घालून सगळ्यांना दाखवीत फिरत असतात. आता मी बी तशीच फिरणार. असं मस्त रुबाबात 4 चाकी गाडीत पुढल्या सीटवर बसून सगळ्यांना नमस्कार नमस्कार करीत फिरणार. पैसे खर्च करायला आणलेले नाहीत, बिझनेस मध्ये गुंतवायला आणल्यात. असं जर खर्च करत राहिलीस ना, जमीन कशी सोडवणार? तुम्हाला ना माझं सुख बघवितच नाही.
आईचा फोन आहे, काय म्हणती बघ की. कट कशाला करतीस? कशाला? जरा कुठे मी गेली की ह्यांचे हात मोडतात. तुम्ही पैसे मोजा, मोजताय ना नीट? मी काय म्हणतो, एवढा पैका ठेवायचा कुठं? अहो कुठं म्हणजे दुकानात ठेवू, नाही म्हणजे घरात ठेवले आणि कुणी बघितलं तर उगाच बोंबा बोंब व्हायची. नाही, नको. दादा, वहिनी, वहिनी, काय झालं? कुठं काय? काय काय नाही. नाही. काय नाही तर मग दोघांची एवढी घाबरगुंडी का उडाली? हाय, आता आमच्याच दुकानात कसली हो घाबरगुंडी? हा, ठीक आहे, किती वेळ लागणार आहे अजून? घरी सगळे जेवायचे थांबले, चला आता. ताई, तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतोच मागून. अगं सोबत गेलो असतो की. अहो दुकानात थोडा माल लावायचा राहिलाय, तेवढा लावून झाला की येतोच की मागून. कालच तर दादानी सगळा माल लावला, आणि राहिलाच असेल तर उद्या लाव की. चल चल. थोडं नाही, थोडंसंच राहिलंय तर म्हटलं आजच लावून टाकूया. आणि तुम्ही व्हा की पुढं, आम्ही येतोच आहोत मागून. वय वय हो पुढं, तू येतो आम्ही. ठीक आहे. गेली बया, मला वाटलं आता झालं कल्याण. तुमच्या नाता शटर लावायचं राहिलं. जाऊ दे, मी काय म्हणते, मी ताईला आत्ताच फोन करून कळवते. तुम्ही उद्याच पैसे नेऊन द्या. हा हो, आता तूच सांग, काय सांगू मी तारकांना? कधी जाणार आहे मी? हर्ष, तू सांगून का नाही टाकत त्यांना आपल्याबद्दल? रिचा, हे बघ, मला आत्ता सांगायचं नाही, कारण मला लगेच लग्न नाही करायचंय, किमान 2 वर्ष तरी. तुझं खरं प्रेम नाहीये ना माझ्यावर? अगं असं नाहीये रिचा, तू असं का बोलतेस? मग कसं आहे? मी करिअरवर कॉन्सन्ट्रेट करेन आणि मग आपण विचार करूया ना. म्हणजे तू मोकळा? काय बोलतेस तू? मी असा मुलगा नाही आहे. मग कसं आहे? प्रूव्ह इट. रिचा, हे बघ, मी जाऊ काय- दे, मला ऐकाय. बळीला अडकवायला चांगला विश्वासातला माणूस बघा, उगा गडबड करू नका. काही विषय नाही, हे काम मी करतो. आपल्या विश्वासातला एक माणूस आहे, काय बी गडबड होणार नाही. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, उगा चालत्या गाडीमध्ये खेळ लावू नको. याला काय अर्थ आहे? हा, इथं कोण माझं काय ऐकूनच घेत नाही. ओ, एकदा ऐकून तर घ्या, तुमचाच पोरगा आहे मी. बघाव तेव्हा सवतीच्या पोरागत वागवताय. कोण? ऐकून मी. अय, बापा संग बोलतोयस, ध्यानात ठेव. तुला काम द्यायला हरकत नाही, पण आत्ता पतूर एक तरी काम व्यवस्थित पार पाडलंयस का? नाही तर काय, बारीक सारीक कामात बी बदा बदा माती खातोय. एवढ्या जबाबदारीचं काम तुझ्याच्याने होणार आहे का? बरोबर आहे, तू त्या म्हशीचाच लाता गोड लागणार तुम्हाला. जेव्हा बघाव तेव्हा लहान लहान गोष्टीवर बोंबा मारत असता तुम्ही. कौतिक नावाची गोष्ट आहे का? 100 कामं करतोय, कधी कौतिक केलं तुम्ही? अरे मग प्रत्येक कामात माती का होते? काम पूर्ण का होत नाही? कसं पूर्ण होणार? हा, कसं पूर्ण होणार? कधी विश्वास ठेवलाय तुम्ही? अहो, एकदा विश्वास ठेवून तर बघा. जबाबदारीच्या कामाला तुम्हाला दुसरे लोक दिसतात आणि चिल्लर कामाला मी. कॉलेजात बी मी चाललो होतो, पण नाही,
मला सोडून हर्षवर्धन भैयाला पाठवलं. मोठ्यांसमोर आवाज कमी. एवढं तुला वाटतंय ना, दिलं जबाबदारीचं काम. तारका, पर जर हे काम बिनासलं तर बिनसणार नाही. तुमचा टोटल लॉस नाही होणार, शब्द आहे माझा. लागा कामाला. लक्ष्मी, तू खरंच कॉलेजला येणार नाहीस का ग? अगं कशी येऊ, आणि घरी बसून पण नाही जमणार. मी देवळात जाऊन दर्शन घेईन आणि जाऊन बसेल कुठेतरी. अगं पण कुठं बसशील आणि एवढं वेळ काय करशील? अगं बसेल की अभ्यास कर. तुझा वय बर. बरं ऐक, कॉलेजमधून निघताना मला एक कॉल कर, म्हणजे आपण घरी एकत्र येऊ. घरी कळणार तरी नाही कोणाला. लक्ष्मी, तू काय बी काळजी करू नकोस बघ. तुला ह्यात ज्यानं कुणी अडकवलंय ना, त्याला मी शोधूनच काढेन. आणि तुझ्या समोर नाक घासायला नाही ना लावलं तर नावाची दीपाली नाही बघ. येते. मस्त झालंय ना? बरं. तारका, प्रसादाचा शिरा सुद्धा आज रिचानेच केलाय. आज मी स्वतः देवळात जाणार आहे. अरे हर्षवर्धन, अरे ये. मी आज तुला भेटायला येणार होते. हो का? काही महत्वाचं काम होतं? अरे बस, तुझ्यासाठी स्थळ आलं या. मला तर चांगलं वाटतंय स्थळ. मग काय सांगू त्यांना? घेऊ की उरकून लवकर. अगं पण मी अरे जमवून ठेवूया, 2-4 वर्षांनी करता येईल ना. गुंतून ठेवलं म्हणजे कसं, ते बी बिनघोर, आपण बी बिनघोर. काय आणि तसं ते पाहुणं थांबाय बी तयार आहेत. पण मी आता काही लग्नाचा विचार नाही केलाय, म्हणजे डिसाईड नाही केलाय. का? हा, आधी मला लंडनचं ऑफर लेटर येऊ दे, मग जरा अंदाज लागेल ना मला काय करायचं ते. सुभानदाजी, तुमच्या बाईकची चावी मिळेल का? ते जरा पोस्टात जायचं होतं. हो, चेष्टा करता की जोक करताय? हा, ठीक आहे की. थँक्यू. जाऊन ये. मी येते प्रदक्षिणा घालून. मी पण देवळात बसते, छान वाटतं इथे. हॅलो, हा बाबा, कसे आहात? नाही ना बाबा, अहो
पण त्यांनी प्रेम कबूल केलंय. पण लग्न करायचं असं म्हणतच नाहीये तो. तेच तर बाबा, अहो घरच्यांसमोरही तो अजिबात विषय काढत नाहीये. काय? नाही बाबा, माझं लग्न त्याच्याशी व्हायलाच हवं. अहो तरच मला त्याची इस्टेट आणि पैसा मिळेल. अहो बाबा, पण तुम्हीच सांगितलं होतं ना मला. अहो खूप पैसा आहे त्याच्याकडे. बाबा मी नंतर करते तुम्हाला कॉल. ओके बाय. रिचा, चल जाऊया. आले. देवी आई, माझ्यावर आलेल्या संकटातून मला सोड. मी काय बी केलेलं नसताना माझ्यावर खोटा आरोप लावून मला काढून टाकलं. पण काय खरं आणि काय खोटं हे तुझ्यापासून थोडीच लपलं. काही पण कर, पण मला यातून सोड. कारण बाबांना जर कळलं ना, त्यांना खूप धक्का बसेल ग. त्यांना नाही सहन होणार. त्यांनी लई कष्ट घेतलेत माझ्यासाठी. स्वतःच्या सुखाच्या गोष्टी सोडून कायम आमच्या सुखासाठी कष्ट घेत आले ते. त्यामुळे त्यांच्या सुखासाठी तरी मला यातून सोड. हा निघाले ना वा. हो ताई, तयारीच करतायत, निघतायत ते. पैसे घेतलाय ना. होय का बाई, पैसे घेऊनच येत आहेत. आता बघच तू कशी एकदम राणी बनून राहशील. ताई तुझ्यामुळेच ग सगळं. नाहीतर मला वाटलं होतं मी या खेळातच पडते की काय. असू दे असू दे. पण आता कसं स्वर्ग जरा 2 बोट जवळ आल्यासारखं वाटतंय. बरं चल ताई, ठेवते पण हे निघतायत. हा ठीक आहे. हा नीट सांभाळून जा. नाही म्हणजे एसटीने जाताय, बॅग जवळच ठेवा, नाही तर परत काहीतरी गोळ करून याल. हो ग बाई, का तेवढं पण कळत नाही मला. कळतंय हो, पण मी जरा आठवण करून दिली. नाही म्हणजे जमाना खराब आहे. उगाच तुम्हाला कोणी काय खायला दिलं आणि बॅग घेऊन पळून गेलं तर. त्यामुळे जरा सांभाळूनच जा. झालं का सुरू? मी जाऊ का थांबू इथंच? नाही, बसतो तुझ्या समोर मांडी घालूनच. कसं? हा, तुझं भाषण संपलं की मग जातो शहराकडं. आता चांगल्याचं सांगावं तर पटतच नाहीये माणसाला. बरं आता बाहेर जाताना गण्यामिन्या करत बसू नका, सरळ निघा. कुसुम, छत्री दे ग. हा काय रे, कुठं निघाल? ते शहराकडे चाललोय. अरे आता 4 दिवसापूर्वी तर जाऊन आला, एवढ्यात संपलं सामान? हा, आणि बॅग बॅग घेऊन कुठं निघाला? अहो ते माल रिटर्न करायचं होतं ना, तो देऊन येतो. हेच काम आहे ना का दुसरं काही आहे? हा, अहो म्हणजे आता बाहेर जाणाऱ्या माणसाला नाट लावू नये, काम होत नाही असं तुम्हीच सांगता की. नाक नाही लावत ग. त्यांना जरा काळजी वाटते ना म्हणून विचारते ते. जाऊ द्या त्याला. तिकडून आल्यावरती त्याला वाटलं तर सांगून ते तुम्हाला. बरं जा, बापाचं नाव मातीत जाईल असं काही काम करू नको बरं का. नाही म्हणजे तसं काय काम करणार नाहीस तू.
पण कधी कधी काय येळ अशी असते ना की आपल्याला काहीतरी करायला भाग पडत, म्हणून म्हणलं. हा जा, सावकाश जा, नीट ये. काय हा? हा. येतो. नीट जाय रे. हा. बरं, मी चाललोय रानात. हा येताना वसंताकडे जाऊन येणार आहे, तर उशीर होईल मला. हा सांभाळून जा तुम्ही पण. हा, सांभाळून जा. चल ग. अहो दादा दादा, बळीराम बनकर तुम्हीच ना? हा बळी बनकर मीच. पण मी ओळखलं नाही तुम्हाला. अहो, ओळखीचं काय, ते सुरेश जगताप आहेत ना? हा सुरेश जगताप माहिती आहेत की. त्यांचं काय? अहो त्यांच्याकडनं मी थोडे पैसे उसने घेतले होते. त्यांना फोन केला, ते म्हणले की बळीकडे देऊन जा. माझ्याकडे का टपई? अहो पैसे द्यायला मी त्यांच्या वावरात गेलो होतो. बर, पण ते तिकडे नव्हते. त्यांना फोन केला तर ते म्हणले बळीकडे देऊन जा. आमच्या गावचा विश्वासू माणूस आहे तो. असं होय. बरं मी कशी घेऊ अशी? तुम्ही त्यांना फोन लावा बरं. अहो लागना ना फोन. आता एवढं विश्वासाने त्याने तुमचं नाव सांगितलंय, तर द्या की एवढे पैसे. अहो मी बैल दावणीला बांधून आलोय आणि ते कुणाच बी ऐकत नाही बैल, तर मला लवकर जावं लागेल. एवढे पैसे द्या की त्यांना. ठीक आहे. किती आहेत? 25,000 आहे. 25,000. हो मोजलेत ना? हो हो. बरोबर आहेत ना? हा बरोबर आहे. येत. ओके. पोरांनी नाद केला, पर वाया नाही गेला. तारका, मला तर आता स्वर्गात 2 बोट उरलाय असं वाटायला लागलंय. हा त्या बळीच्या तर आता तारका, तू बघच आता मी काय करतो ती. तो बळी नवीन काम आलं रे आलं की त्याच्याकडून पैसे घेतो आणि काम थांबवतो. असं समध्या गावामध्ये त्याच्या नावानं शिमगा करणार आहे मी आता. नुसता शिमगा नाही बरं का, गावरान शिमगा. काय इथे का बसलीस? काय नाही, चालून चालून दमले ना जरा, म्हणून म्हटलं जरा बसा. मला वाटलं काय झालं काय. बर बस बस. हॅलो. काय मग आज कॉलेज नाही का? ओ येस, तुला तर कॉलेजमधून काढलंय ना. मग ती पुस्तकं आणि बॅग. अच्छा 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 अच्छा,
घरच्यांना सांगितलं नसेल. त्यांना फसवलंस ना. चांगलंय. एक मिनिट. मला बोलण्यापेक्षा तुमची शहरातली मैत्रीण तुम्हाला फसवते ते बघा ना आधी. आता तू तिला खोटारडी म्हणायचं काय त्यात, हायच ती खोटारडी. तुम्हाला माहित नसेल तर सांगते, तिचा तुमच्या पैशावर डोळा आहे. हाऊ डे यू. तू असं कसं म्हणू शकतेस ग? तू तिला ओळखतेस की मी? तुला काय माहिती ती कशी आहे? मग तुम्ही बी मी फसवी आहे असं म्हणून मोकळे नका ना हो. तुम्हाला काय माहित मी कशी आहे ती? जवळ आपल्याला सत्य माहित नसते ना, तवर समोर कुठली पण गोष्ट येऊ तीच सत्य आहे असं वाटत राहत. पण जसं दिसतं तसं नसतं. भेगाळ जमीन दिसली ना की लोक तिला पण नाव ठेवतात, पण त्यांना हे माहित नसते त्या भेगाळ जमिनीत असलेलं एखादं बी पावसाच्या पाण्याची वाट बघत बसलं. जेव्हा पाऊस पडून त्या बियाला अंकुर फुटतो ना, तेव्हा कळतं त्या जमिनीचं खरं रूप, त्या जमिनीची खरी ताकद. माझं सत्य कधी ना कधी जगाला कळणच. पण तुम्ही जा तुमच्या शहरातल्या लबाड मैत्रिणीच्या मागे सत्य शोधायला.